आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये मी सविता फावडे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय उडदाच्या डाळीची आमटी। ही आहे उडदाची डाळ, सालेसकट घेतलेली आहे। 2-3 पाण्याने चांगली धुवून घ्यायची आणि ही कुकरला लावून घेणार आहोत आपण। 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या मोठ्या गॅसवर। तोपर्यंत वाटण बनवूयात। त्याच्यासाठी लागणार आहे सुकं खोबरं, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालायची, कांदा घालायचा थोडासा, लसूण खूप महत्त्वाचा आहे या आमटीमध्ये। कोथिंबीर वाटणामध्ये देखील घालायची आणि लसूण देखील वाटणामध्ये आणि फोडणीला देखील घालायचा। 2 पळी तेल तापलं की त्याच्यामध्ये लसूण बारीक कापून घालायचा, कढीपत्ता घालायचा। जे वाटण आपण वाटून घेतलं ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता या वाटणावरती मी काही पावडर मसाले घालते। त्याच्यामध्ये धना पावडर घालायची आहे, खूप महत्त्वाची आहे। आमटी म्हटलं की धना पावडर आलीच, थोडी जास्त घालायची। जिरे पावडर घालायची, जिरं मी फोडणीला घातलं नाही, जिरे पावडर घातलेले, भाजलेल्या जिऱ्याची। हळद घालायची आणि गरम मसाला घालायचा। मस्त हे वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आपण याच्यामध्ये कच्चा कांदा आणि कच्चं सुकं खोबरं घातलेलं आहे। हे चांगलं परतलं गेलं की आमटी एकदम झक्कास लागते। छान परतलं गेलं की याच्यामध्ये कपभर पाणी ओतून घेऊ आणि ही आहे आपली उकडलेली उडीद डाळ, जी आपण कुकरला लावून घेतली होती। थोडीशी मॅश करून घ्यायची, घोटून घेतली म्हणजे मस्त आमटी आपली घट्ट अशी तयार होते। तर हे वाटण आपलं चांगलं परतलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 कपभर पाणी मी ओतून घेतलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी आली की आता याच्यामध्ये आपण कुकरला लावून घेतलेली शिजवलेली उडीद डाळ घालून घ्यायची। चवीनुसार मीठ घालायचं आणि आमटीला छान अशी एक उकळी आणायची। एक उकळी आली की अजून मिनिटभर मंद आचेवरती आमटीला शिजू द्यायचं। मस्त अशी ही झटपट आमटी तयार झाली। ही आमटी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाकरीसोबत खाऊ शकता। चपाती रोटीपेक्षाही भाकरीबरोबर खूप छान लागते, भातासोबत देखील खूप छान लागते। वरून कोथिंबीर घालूयात। वाटणामध्ये देखील कोथिंबीर आणि लसूण घातला, तसंच फोडणीला देखील लसूण घालायचा। आमटी एकदम झक्कास तयार होते। थँक्यू।